नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुमच्या मागे खूप सारी शनीची साडेसाती लागलेली आहे. घरामध्ये कोणतंच काम व्यवस्थित होत नाही. तर मी आज तुमच्यासाठी गुरुजींनी सांगितलेला शनिवारचा करायचा एक साधा सोपा उपाय घेऊन आलेले आहे. हा उपाय जर तुम्ही कोणत्याही शनिवारी केला तर तुमच्या मागची जी काही साडेसाती आहे ती निघून जाणार आहे. तुमच्या घरामध्ये कोणाची नजर लागली असेल, तुमच्या घरावरती कोणी जादूटोणा केला असेल तर ते साऱ्यांचं निवारण या उपायाने होणार आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे. तुमच्या घरातच त्या साऱ्या वस्तू आहेत. फक्त साथ पाहिजे ती विश्वास आणि श्रद्धेची. जर तुमचा देवावरती खरंच विश्वास असेल तर एका दगडामध्ये सुद्धा तुम्हाला देव दिसणार आहे. आणि जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्हाला समोर साक्षात देव जरी दिसले तरी तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवणार नाही. तर फक्त भाग असतो तो श्रद्धेचा. आणि श्रद्धा ही जर तुम्ही खरी आणि मनापासून देवावरती ठेवली तर तुम्ही जे काही उपाय कराल देवासाठी ते देव तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देत असतात. तर मित्रांनो, आजकालच्या जीवनामध्ये माणूस प्रयत्न करत असतो तो पैसा पाणी मिळवण्यासाठी. कारण ज्याच्याकडे पैसा पाणी असतो त्याच्या घरी त्यालाच मान सन्मान असतो. कारण तुम्ही बघता की घरामध्ये कलह भांडण हे होण्याचं एकमेव कारण म्हणजे घरात दरिद्रता आहे. कारण ज्या घरामध्ये दरिद्रता आहे त्या घरामध्ये माणूस कधीच सुखी राहू शकत नाही. त्यामुळे आपण मेहनत तर करत असतो पण त्या मेहनतीला आपल्याला पूर्ण फळ मिळत नाही. कारण असे काही लोक आपल्या वाईटावरती टपलेले असतात की जे आपल्या नुकसान व्हावं किंवा आपले कुठेतरी आपलं धन त्यांच्याकडे जावं यासाठी ते बसलेले असतात. आणि कसं आपलं वाईट होत आहे आणि आपल्याला हसायला ते बसलेले असतात. त्यामुळे मित्रांनो, असा उपाय तुम्हाला गुपचूप करायचा आहे. कोणालाही न सांगता हा उपाय जर तुम्ही शनिवारी केला तर तुमच्यावरती असे जे तुमच्या आजूबाजूचे लोक किंवा तुमच्या जे वाईटावर बसलेले लोक असतात त्यांची जी नजर आहे ती जळून खाक होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, हा उपाय तुम्ही नक्की केला पाहिजे. तुमच्या घरामध्ये जर कोणी मेहनती आहे, काम करणार आहे, शिकलेला आहे पण तरीही त्याला चांगली नोकरी मिळत नाही किंवा धंद्यामध्ये त्याची प्रगती होत नाही, तुमच्या कोणत्याच कामामध्ये तुम्हाला यश भेटत नाही किंवा तुमचं पिढ्यानपिढ्या तुमचं कर्ज चालत आलेलं आहे पण ते कर्ज फिटत नाही आहे, तर यालाच बोलतात कोणाची तरी नजर लागलेली आहे. तुमच्या मुलांना नजर लागलेली आहे. कारण मुलगा तर एवढा शिकलेला आहे, ग्रॅज्युएट आहे, पूर्ण त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, तरीही त्याला जर चांगल्या प्रकारची नोकरी मिळत नसेल, सतत त्यांच्या कामामध्ये त्यांना अडथळे निर्माण होत असतात. आपल्या घरामध्ये सुद्धा बघा, आपल्या घरामध्ये सुद्धा सतत पैसा येत असतो पण ते कोणत्या ना कोणत्या कारणावरून लगेच घराच्या बाहेर देखील जात असतो. पाण्यासारखा पैसा हा घरामध्ये खर्च होत असतो. घरामध्ये सततचं आजारपण चाललेलं आहे. एकाचा आजारपण व्यवस्थित झालं की लगेच दुसरा आजारी पडतो, तो बरा झाला की लगेच तिसरा आजारी पडतो, असं सतत चक्र चालू होत असतं. तर यालाच बोलतात कोणाची तरी नजर लागलेली आहे. तर आजचा व्हिडिओ यावरतीच आहे. तुम्हाला मी 7 हिरव्या मिरच्यांचा उपाय सांगणार आहे. तो जर तुम्ही केला तर तुमच्या घराला लागलेली जी काही नजर आहे, जो काही घरामध्ये कोणी जादूटोणा केलेला आहे, दोष लागलेला आहे, तो सारा त्याचं निवारण होणार आहे. तुम्हालाही समजत नाही की तुमच्या घरामध्ये नक्की कोणता दोष आहे, वास्तुदोष आहे, पितृदोष आहे का कोणाची नजर लागलेली आहे. तुम्हाला पण जर त्याचा अंदाजा येत नसेल पण तुमची हर एक कामं बिघडत असतील, घरामध्ये सतत भांडणं, कलह, वादावाद होत असतील, घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग बंद झाले असतील तर हा उपाय तुम्ही नक्की केला पाहिजे. कारण मिरच्यांचा असा उपाय जेव्हा आपण करतो तेव्हा ते नजरबाधा असेल, कोणत्याही प्रकारची बाधा असेल, त्याचं साऱ्यांचं निवारण मिरच्या या करत असतात. त्यामुळे तुमचा जर एखादा दुश्मन असेल, तो तुमच्या वाईटावरती टपला असेल किंवा काही त्याने तुमच्यावरती केलं असेल, जादूटोणा केला असेल, तर ह्या मिरच्यांचा उपायाने ते सर्वांचं निवारण होणार आहे. तर अगदी उपाय साधा सोपा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, शनिवारीच फक्त हा उपाय करायचा आहे, ते पण तिन्ही सांजेच्या वेळेला. तुम्हाला शनिवारी 7 मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे. आणि हे मीठ आणि मिरच्या तुम्हाला तुमच्या दरवाजाच्या बाहेर जाऊन तिन्ही सांजेच्या वेळेला घरावरून तुम्हाला 3 वेळा उतरून नजरबाधा जावी असं बोलायचं आहे. आणि हे मीठ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये नेऊन तुम्हाला टाकायचं आहे. असं केल्याने तुमच्या घरावर लागलेली जी काही नजर आहे ती जात असते. जर तुमच्या घरावरती कोणी जादूटोणा केला असेल, काही वाईट साईट केलं असेल तर ते चुटकीमध्ये संपणार आहे. कारण मिरच्यांचा असा प्रभावशाली उपाय हा गुरुजींनी सांगितलेला आहे आणि याचे खूप सारे फरक लोकांना पडलेले आहेत.
आणि त्यानंतर जर सतत तुमच्या घराला नजर लागत असेल, सतत असे प्रकार तुमच्या घरामध्ये घडत आहेत, तुम्ही सारं देवपूजा करून थकला आहात, पूजापाठ करून थकला आहात, तरीही काहीही उपयोग होत नाही आहे, तर तुम्हाला शनिवारी, आज शनिवार आहे, आजच्या दिवशी तुम्ही 7 मिरच्या आणि त्याच्या खाली एक लिंबू तुम्हाला घराच्या बाहेर टांगायचं आहे. असं केल्याने तुमच्या घरामधली जी नकारात्मकता आहे ती निघून जाणार आहे आणि सकारात्मकता ही फक्त तुमच्या घरामध्ये येणार आहे. हा उपायसुद्धा तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे आणि तो तिथे मिरची दरवाजाच्या बाहेर टांगल्यानंतर तुम्हाला घरामध्ये तुपाचा दिवा माता लक्ष्मी समोर लावायचा आहे. त्यामुळे काय होणार आहे की घरातली जी काही वाईट करणी केलेली असेल किंवा काही वाईट घरामध्ये असेल, नकारात्मक वस्तू असेल किंवा नकारात्मकता शक्ती घरात असेल, तर ती जात असते. कारण मिरच्या आणि इकडे माता लक्ष्मीला तुपाचा दिवा लावल्यामुळे ती जी काही गोष्ट आहे ती घरात थांबत नाही, ती घराच्या बाहेर तिला जावं लागतं आणि नंतर आत येताना जेव्हा तुमचा दिवा विझतो तेव्हा ती आत येत असते. पण हा जो तुम्ही 7 मिरची आणि एक लिंबूचं तिथं दरवाजाच्या बाहेर जे लटकवलेलं असतं, त्यामुळे तिला आत यायला प्रवेश हा भेटत नाही किंवा ती त्यांना बघून आत येऊ शकत नाही. एवढा प्रभावशाली लिंबू आणि मिरचीचा उपाय असतो. तुम्ही बघू शकता, लहान मुलांना जरी नजर लागली तरी आपली आजी असेल, आजोबा असेल, पणजोबाबा असेल, यांच्यापासून पिढ्यानपिढ्या चाललेल्या आहेत की मिरचीने दृष्ट काढली जाते आणि हे अनुभव तुम्ही सर्वांनी बघितलेले असतात. तसेच मुलांना नजर लागत असते, त्याचप्रमाणे आपल्या घराला देखील नजर लागत असते. हा कोणता गैरसमज नाही किंवा अंधश्रद्धा नाही. तुम्ही बघू शकता की पहिलं आमचं अगदी व्यवस्थित चालू होतं, पण अलीकडे तुमच्या घरात भांडण चालू झाले. कारण काय होतं की नवविवाहित महिला असतात, पहिलं सुरुवातीला त्यांच्यात खूप चांगलं व्यवस्थित चालू असतं नवरा बायकोमध्ये आणि नंतर थोड्या दिवसांनी त्यांचं पटायचं बंद होतं. कारण की आजकालच्या जमान्यामध्ये लोक काय करतात की फॅमिली स्पेंड करायला बाहेर जातात, फोटो काढतात, स्टेटसला ठेवतात आणि त्यामुळे काय होतं की लोकांची नजर लागतात. लोक बोलतात बघा यांच्यात किती प्रेम आहे आणि अचानकच थोड्या दिवसानंतर तुमच्यामध्ये भांडणं व्हायला लागतात, कलह व्हायला लागतो, नोकरी जाते, पैशा पाण्यासंदर्भाचे प्रॉब्लेम यायला सुरुवात होते आणि तिथूनच लागतात ती तुम्हाला, तुमच्या संसाराला लागते ती नजर. तर अशी नजर ही पहिली तुम्हाला घालवली पाहिजे. तेव्हा तुम्ही देवाला जी काही पूजापाठ करणार, जी काही भक्ती तुमची असेल, उपवास असेल, त्याचं फळ तुम्हाला भेटत असतं. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला तुमची नजरची बाधा आहे ती घालवली पाहिजे आणि नंतर तुम्हाला तुमची जी काही भक्ती आहे, पूजापाठ आहे ती तुम्हाला चालू ठेवली तर त्याचं पूर्ण फळ तुम्हाला भेटणार आहे. तर तुम्ही दरवाजाच्या बाहेर शनिवारी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 7 वाळक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्या घरावरून तुम्हाला 7 वेळा उतरून त्या जाळामध्ये देखील तुम्ही जरी टाकल्या तरी तुमच्या घरावरची ही नजर निघून जात असते. आणि अजून एक असा उपाय तुम्हाला करायचा आहे, तो रात्री 12पर्यंत तुम्हाला करायचा आहे. हा त्यांच्यासाठी उपाय आहे जर कोणी शत्रू तुमच्या वाईटावरती आहे किंवा तुमचं सतत वाईट चितत असेल, आणि तुमचं सतत वाईट होतही असेल, तुमच्या घरामध्ये असेल, तुमच्या बिझनेसमध्ये लॉस होत असेल, तर तुम्हाला रात्री 12 वाजता अशा मिरच्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मोठं मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ घेतल्यानंतर तुम्हाला 7 वेळा घरावरून उतरायचं आहे आणि हे मीठ नेऊन तुम्हाला चौकामध्ये नेऊन टाकायचं आहे. तर हा उपायसुद्धा अगदी प्रभावशाली उपाय आहे आणि या उपायाने सुद्धा तुमची नजर बाधा, जी काही घरात दोष लागलेले आहेत, जे तुमचे दुश्मन तुमच्या वाईटावरती बसलेले आहेत, हे त्याच्या घरी पलटण्यासाठी असते की ही नजर त्यालाच परतून जाण्यासाठी असते. पण ही रात्री 12च्या आसपास तुम्हाला हे करायची असते. पण यातला एकही जरी तुम्ही उपाय केला तरी तो तुमच्या फायद्याचा ठरणार आहे. कारण मिरच्या ह्या असतात त्या नजर घालवण्यासाठी. आपण पुराणात पण बघितलेलं आहे, आपण मागच्या काळापासून बघितलेलं आहे की आपल्या इथे मिरची जी आहे ती नजर घालवण्यासाठी वापरली जाते. त्या मिरचीमध्ये थोडेसे तुम्ही मिरेसुद्धा घेऊन टाकू शकता, त्याने देखील नजर ही जात असते. पण जरी मिरे नसतील, फक्त मिरच्या असतील तरी काहीच हरकत नाही. तर असा होता आजचा व्हिडिओ. हे मिरचीचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी लिहायला विसरू नका.